नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बीएडला जो गणित अध्यापन पद्धती नावाचा विषय आहे त्या विषयातील नियोजनाचे महत्त्व आणि फायदे, इम्पॉर्टन्स अँड मेरिट्स ऑफ प्लॅनिंग याविषयी माहिती घेऊ। मी प्राध्यापक MR जोशी, MA एम एड सेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक, महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया नियोजनाचे महत्त्व आणि फायदे, इम्पॉर्टन्स अँड मेरिट्स ऑफ प्लॅनिंग। प्रस्तावना: शिक्षण ही नियोजनबद्ध आणि संरचित अशी प्रक्रिया आहे। प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकांनी योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक असते, गरजेचे असते। शिक्षणात विविध घटक, पद्धती आणि उद्दिष्टे असतात, ज्यामुळे नियोजनाशिवाय अध्यापन हे अशक्य आहे आणि ते अपूर्णही राहू शकते। म्हणून शिक्षकांनी आपल्या अध्यापनाचे नियोजन केलेच पाहिजे। आता शिक्षकासाठी नियोजनाचे काय महत्त्व आहे ते पाहूया। नंबर 1, अध्यापनाची परिणामकारकता वाढते। योग्य नियोजनामुळे शिक्षकाला आपल्या अध्यापन प्रक्रिया कशा पार पाडायच्या त्याचा स्पष्ट असा दृष्टिकोन मिळतो। विद्यार्थ्यांसाठी समजण्यास सोपी आणि आकर्षक पद्धती ज्या आहेत त्यांचा अवलंब शिक्षकाला करता येतो। उद्दिष्ट साध्य करता येतात। शिक्षणातील उद्दिष्टे ठरवण्यासाठी आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विशिष्ट उद्दिष्टांवर भर देता येतो। त्याच्यानंतर तिसरं म्हणजे वेळेचा योग्य वापर करता येतो। योग्य नियोजनामुळे विषयाची योग्य विभागणी करता येते आणि वेळेचा अपव्यय टाळता येतो। विद्यार्थ्यांसाठी अधिक वेळ आणि सरावाच्या संधी उपलब्ध करून देता येतात। चौथं, भौतिक साधनं जी आहेत संसाधनांचा प्रभावी उपयोग करता येतो। विविध अध्यापन साधने जसं तक्ते, चित्रफलक, प्रोजेक्टर, डिजिटल साधने नियोजनात समाविष्ट करून त्यांचा प्रभावी वापर करता येतो। वर्गातील विविध पातळीवरील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींचा अवलंब यामुळे करता येतो। तसंच विविध अध्यापन तंत्रांचा उपयोग शिक्षक नियोजनाद्वारे विविध अध्यापन पद्धती जसे की संवादात्मक, दिग्दर्शन, प्रयोगशील, कृती आधारित अध्यापन पद्धती वापरू शकतो। विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवता येतो आणि शिकण्यामध्ये रुची वाढवता येते। 6, मूल्यांकनाची प्रक्रिया सुलभ होते। नियोजनाद्वारे मूल्यमापनाच्या पद्धती स्पष्ट करता येतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती मोजणे सोपे होते। विविध मूल्यमापन साधनांचा जसे की आकारिक, साकारिक, नैदानिक चाचण्यांचा प्रभावी वापर करता येतो। त्याच्यानंतर 7वं म्हणजे आकस्मिक परिस्थितींसाठी तयारी। तांत्रिक समस्या, विद्यार्थ्यांच्या विविध शिकण्याच्या गती, अतिरिक्त मदतीची गरज इत्यादींसाठी शिक्षक तयार राहतो। अनपेक्षित अडचणी आल्यास पर्यायी योजना शिक्षकाला वापरता येते। आता शिक्षकासाठी नियोजनाचे काय फायदे? नंबर 1, त्याचा आत्मविश्वास वाढतो। नियोजन असल्यामुळे शिक्षक वर्गात अधिक आत्मविश्वासाने शिकवू शकतो। विद्यार्थ्यांच्या शंका अधिक प्रभावीपणे दूर करू शकतो। शिस्त आणि संघटित अध्यापन, नियोजनामुळे वर्गातील शिस्त राखता येते आणि अध्यापन अधिक प्रभावी होते। शिक्षकाला आपले काम संघटितपणे पार पाडता येते। त्याच्यानंतर 3रं म्हणजे विद्यार्थी केंद्रित शिक्षण। प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या पद्धतीचा विचार करून शिक्षकाला नियोजन करता येते। जास्त सक्षम व कमी सक्षम असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरणे शिक्षकाला ठरवता येतात। त्याच्यानंतर 4थं म्हणजे नवोपक्रम राबवता येतात। विविध प्रयोगशील आणि नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा समावेश करता येतो। नवीन तंत्रज्ञान आणि साधनांचा प्रभावी वापर करता येतो। 5वं, शिक्षकाची कार्यक्षमता वाढते। नियोजनामुळे शिक्षकाला अध्यापनाच्या प्रक्रियेत सातत्य ठेवता येते। कामाचा अनावश्यक ताण कमी होतो आणि अध्यापनाची प्रक्रिया अधिक आनंददायी होते। त्याच्यानंतर 6वं म्हणजे शिक्षण परिणामकारक ठरते। नीट नियोजन केल्यास विद्यार्थ्यांना विषय अधिक सोपा आणि समजण्यास सुलभ वाटतो। विद्यार्थ्यांना न समजल्यास पुनरावृत्ती आणि अतिरिक्त मदतीसाठीची योजना आखता येते। त्याच्यानंतर 7वं, पालक व प्रशासकीय सहकार्य मिळते। नियोजनामुळे पालकांना त्यांच्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल माहिती सहज मिळू शकते। शाळेच्या प्रशासकीय जबाबदाऱ्यांसोबत शिक्षक समन्वय ठेवू शकतो। निष्कर्ष किंवा समारोप पाहूया। शिक्षण ही नियोजनबद्ध प्रक्रिया असते आणि शिक्षकांनी योग्य नियोजन केल्यास शिक्षण अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरते। नियोजनामुळे अध्यापन स्पष्ट आणि संघटित होते। वेळेचा आणि संसाधनाचा उत्तम उपयोग होतो। तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करणे सोपे होते। त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने आपल्या अध्यापन प्रक्रियेत नियोजनाचा समावेश करणे आवश्यक आहे। धन्यवाद। थँक्यू। सबस्क्राईब करा, शेअर करा।